कर्जमुक्तीसाठी शेतकरी आंदोलन आक्रमक। जळगाव जामोदमध्ये तहसील कार्यालयावर चढून आंदोलन। उदयनगरात पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये शेतकरी आक्रमक पवित्रा घेत असल्याचे चित्र दिसत आहे। खामगावातील उपविभागीय अधिकारी एसडीओ कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न आणि पेठ येथील पुलावर टायर जाळून करण्यात आलेल्या निदर्शनांनंतर आता जळगाव, जामोद आणि चिखली तालुक्यातही आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे। आज 17 जूनला जळगाव जामोद येथे रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून जोरदार आंदोलन केले। अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमुक्ती करा अशा आशयाचे फलक हातात घेत शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे। सरसकट कर्जमाफी मिळावी, तसेच 2024-25 चा रखडलेला पीक विमा मिळावा आणि इतरत्र काही मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर गेल्या 3 दिवसांपासून बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे। अन्नत्याग आंदोलन करत असताना मात्र सरकारचा एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी रविकांत तुपकरांच्या आंदोलनाकडे फिरकून पाहायला सुद्धा तयार नाही। अशा या परिस्थितीमध्ये जर रविकांत तुपकरांना जर कोणी विचारायला तयार जर नसेल तर आम्ही गावगाड्यातले शेतकऱ्याचे तरणीपान तरुण मुलं त्यांच्या पाठीशी उभे आहे। आज आम्ही त्यांच्या समर्थनार्थ जळगाव जामोद तहसील कार्यालयावर चढलो, तहसील कार्यालय ताब्यात घेतलं। याचा अर्थ असा की आम्ही रविकांत तुपकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। जर शासनानं येत्या काळात जर रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर आम्ही आज गांधीजीच्या मार्गाने आलो, उद्या मात्र भगतसिंगाच्या मार्गाने आल्याशिवाय नाही। हा इशारा आज या तहसीलदाराच्या माध्यमातून आज या ठिकाणी दिलेला आहे।